मिनरल्स खातो, कधीतरी मी महिन्यातनं एकदा प्रोटीन खातो, अमायनो ॲसिड खातो, असं नाही आहे. तर हे रोज ज्यावेळी तुम्हाला देता आणि मग हे आपल्या अन्न घटक 40 अन्न घटक. आता आम्ही काही लोकं 40 अन्न घटक खातो. आता हे कुठले-कुठले 40 अन्न घटक आहेत? मल्टीव्हिटॅमिन कोण खातं? हे रोज शेक कोण पितं? तुम्ही जे फॉर्म्युला 1 पिता 18 अन्न घटक जातात. मल्टीव्हिटॅमिन कोण-कोण घेतं? त्याच्यातनं तुम्हाला 22 जातात. 22 अधिक 18 किती? बरोबर 40 अन्न घटक आहेत बघा. म्हणजे 40 अन्न घटक रोज सुट्टी नाही. लक्षात आलं? उपवास वगैरे असेल तर तो भाग वेगळा. तर काय होणार आहेत? हे 40 अन्न घटक तुमच्या सप्तधातूमधनं कन्व्हर्ट होत आणि मग तुमची धातुपुष्टी म्हणतो की नाही, तर त्याच्यामध्ये होणार आहे. आणि काल मी तो पण पॉइंट सांगितला होता. 60 ते 62% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. 100% मी सांगतो बघा फोड. 60 ते 62% पाण्याचा अंश आहे. तुम्हाला प्रोटीन 16% आहे. तुम्हाला फॅट आहे ते फॅट 15% फॅट आहे. तुमचा ब्रेन सुद्धा 67% फॅटपासून बनलेला आहे. फॅटला बिलकुल घाबरायचं कारण नाही लक्षात घ्या. 16% तुम्हाला 15% फॅटची गरज आहे. कार्बोहायड्रेट तुम्हाला 0.7 कार्बोहायड्रेटची गरज आहे आणि आम्ही दिवसभर कार्बोहायड्रेटच खात असतो. मिनरल्स 7% 7 खनिज लक्षात आलं आणि जीवनसत्व पण आपल्याला व्हिटॅमिन्स पण लागतात. 0.0923 म्हणजे ते पण कमी प्रमाणात लागतात, पण लागतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स कमी लागतात. लक्षात आलं तर हे 100% मी तुम्हाला लागतो की नाही. मग हे असं त्याचं डिव्हायडेशन हे केलेलं आहे. मग तेवढं आपण खातो काय तर आपल्या आहारामध्ये प्रामुख्याने दिवसभरातल्या की नाही सिंपल कार्बोहायड्रेट जादा असतात. लक्षात आलं काय? आणि मग त्या सिंपल कार्बोहायड्रेटमुळेच आपलं काय होतं, तुम्हाला डायबिटीज वगैरे वजन-बिजन वाढते नुसतं गोड खाऊन, तळलेलं खाऊन नाही आहे. लक्षात त्याचा पार्ट आहे. पण हे आम्ही सिंपल कार्बोहायड्रेट खातो. प्रचंड प्रमाणात खातो. पोहे, उपीट, शिरा वगैरे आहे बघा हे सगळं. मी सुद्धा खात होतो आधी. लक्षात आलं? आणि मग त्यानं काय होतं, की तुमचं ते बाकी सगळे हे धातू अफेक्ट होत असतात. हे योग्य त्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी ते देत नाही. आता हे दोष जे आहेत की नाही बघा, वात, पित्त, कफ ही पूर्ण आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे. आणि तुमचे जेवढे धातू अफेक्ट असतील, हे रस, रक्त, मांस तुमचे वात, पित्त, कफ दोष काय होतो ते इम्बॅलन्स होतात. आणि म्हणून बघा वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती मग हे आयुर्वेदामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. तुमची प्रकृती काढता येते. लक्षात आलं तुमची वात प्रकृती आहे काय? कफ प्रकृती आहे का? पित्त प्रकृती आहे काय? प्रत्येक माणसाला माहिती पाहिजे. त्याची प्रश्नावली आहे, मोठीच्या मोठी प्रश्नावली आहे. आणि ते आपण फॉर्म भरतो की नाही एखाद्याचा प्रश्न उत्तर तर त्याचं ते टिक मार्क करायचं असतंय. आहे माझ्याकडे तो फॉर्म आणि मग ते भरलं की नाही, मग त्याच्यात तुमची काढता येते त्याच्यावरनं. फक्त त्याला आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांच्याकडनं ते काढून घ्यावं लागतं. तो फॉर्म पहिला भरायचा आणि मग त्याच्यातनं ते येस, नो काय-काय जे उत्तर देता की नाही, त्याच्यावरून तुमची प्रकृती कोणती आहे आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला आहारामध्ये बदल करावा लागतो. आता ज्याच्या कफ प्रवृत्ती असते, त्यांना थंड काही चालत नाही, त्यांना आंबट चालत नाही. मग असं जे आहे की नाही, मग अशा गोष्टी ज्या आहेत ना, की त्या आयुर्वेदामध्ये